नमस्कार. मैदान होते उद्या एक मोठं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते नीरा थोपटेवाडी या ठिकाणी होते, जिल्हा पुणे. नक्कीच पुणे जिल्ह्यामधील मैदान आहे. नक्कीच त्या मैदानामध्ये आपण एक अंदाजित 15 पैरे निवडलेले आहेत. चला बघूया कोणते बैल कोणासोबत पळतील. एक नंबरचा पैरा जो आहे तो आपण कॉकटेल पिंटू शेट मोडक वडके यांचा कॉकटेल कोणासोबत पळू शकतो. तो पळू शकतो बैजा, जो आत्ता वडकीचा बैजा जो कमाल करतोय, सगळ्या महाराष्ट्रात गुलालामध्ये राहतोय असा हा वडकीचा बैजा. कारण की कॉकटेलसुद्धा फॉर्ममध्ये आला आहे. नक्कीच कॉकटेल आणि बैजा उद्या कमाल करतील आणि पिंटू शेट मोडक नक्कीच हेच पायरा करतील, 100% करतील आणि हाच पायरा होऊ शकतो. 2 नंबरचा पायरा कोण असेल? 2 नंबरचा पायरा जो आहे मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल तांडव. ही जोडी जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा गुलाल हा फिक्सच आहे. आणि नक्कीच रेकॉर्ड जो मानघरकरांच्या वादळाचं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सेमीमध्ये कधी हारत नाही. क्वचितच तो एखादा पराभव असेल, तो म्हणजे एकदाच झालेला, तो म्हणजे तुम्ही आत्ता एक मैदान झालं 722 हारण्याने वादळ पळालं होतं, त्यावेळेस सेमीला पराभव झाला होता. नक्कीच बघूया उद्या काय कमाल करतोय वादळ आणि तांडव. 3 नंबरचा पायरा महान भारत केसरी द्वारलीकरांचा हारण्या 722 हा बैल उद्या पळताना दिसेल. परंतु हा बैल कोणासोबत पळताना दिसेल? नक्कीच तो उद्या पळताना दिसेल मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांच्या अर्जुनसोबत पळताना दिसू शकतो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी काय पळते आणि अर्जुनला पण फॉर्म आहे आणि हारण्यात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय कमालीचं बैल आहे. नक्कीच उद्या कमाल करते काय बघूया. 4 नंबरचा पैरा आहे कारोंडेकरांचा चिक्या आणि नक्कीच त्याच्यासोबत पळताना दिसेल घोटकरांचा सर्जा. ही जर जोडी गटली तर उद्या काही खरं नाही कोणाचं, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे खूप स्पीडनं पळते. नक्कीच बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी उद्या. 5 नंबरचा पायरा आहे बावधनकरांचा लक्षा. उद्या काय कमाल करतोय बघूया. उद्या कोणासोबत पळू शकतो? तो पळू शकतो उद्या स्वरा विजय मदने यांचा जो मथुर बैल आहे त्याच्यासोबत पळताना दिसेल मथुर आणि बावधनचा लक्षा. 6 नंबरचा पायरा आहे सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी भारत हिंद केसरी, सगळ्यांचा लाडका सुंदर पळताना दिसेल उद्या गजा या बैलासोबत. 7 नंबरचा पायरा आहे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हटलं जातं असा हा रायफल 81 हा कोणासोबत पळताना दिसेल? हा उद्या कव्वाली 4x4 या बैलासोबत उद्या पळताना दिसेल. 8 नंबरचा पायरा जो आहे सिकंदर 81 हा कोणासोबत पळताना दिसेल? उद्या सिकंदर 81 हा 22-11 सोन्या या बैलासोबत पळताना दिसू शकेल. 9 नंबरचा जो पैरा आहे बिंजोडचा बादशाह मथुर हा येतोय की नाही आणि जर आला तर कोणासोबत पळेल याचं मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मथुरचा पैरा जो आहे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही सांगा कमेंट्समध्ये जर आला तर. 10 नंबरचा पैरा जो आहे मोरदरीकरांचा 301 हारण्या, तो पळतोय बहिरव या बैलासोबत. नक्कीच बहिरव सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलालामध्ये राहतोय. बघूया उद्या काय कमाल करतोय. 11 नंबरचा पैरा आहे वाटेगावकरांचा अंबरनाथकरांचा बादल कोणासोबत पळतोय? तो पळतोय उद्या कळंबीकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हटलं जातं 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीच्या शंभूसोबत पळताना दिसेल उद्या बादल आणि शंभू. 12 नंबरचा पैरा आहे ज्याला मुंबईचा आता बिंजोडचा बादशाह म्हणू लागलेत लोक, असा हा पब्लिकचं भिताड म्हणू लागलेत, भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा हा पळू शकेल मेहरबान. कारण की आत्ताच मागे मैदान झालं. ही जोडी सतत पळते आणि सतत ही गुलालामध्ये राहते आणि जोडी जी आहे ती चांगली बांधून पळते, चांगला सुट्टा निकाल घेते. नक्कीच हीच जोडी पळेल उद्या. बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी. 13 नंबरचा पायरा कोण असेल? वेगाचा शेवट सर्जा असेल आणि सर्जा कोणासोबत? सगळ्यांच्याकडे चर्चा चालू आहे की बक्कासूर सोबत, कारण की बक्कासूर आज पळा आहे त्याच्यामुळे बक्कासूरचा पैरा बक्कासूर आरामावा असेल. नक्कीच वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो मुरुमकरांच्या सुंदर सोबत पळताना दिसेल उद्या. 14 नंबरचा पैरा जो आहे ही जोडी रोखणं कठीण होईल, कारण की सुट्टा निकाल घेते. नवीन गाडी आली, नवीन बैल आहेत भोळाशंकर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल गोविंदा आणि भोळाशंकर. उद्या काय कमाल करतायत ते बघूया उद्या मैदानामध्येच समजेल, कारण की खूप स्पीडनं पळतोय भोळाशंकर आणि छोटू ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरची या गाडीवरती दिसतील तुम्हाला. आणि 15 नंबरचा पैरा छत्रपती संभाजीनगरची लाडकी जोडी, ज्या जोडीला हरवणं कठीण जाईल सगळ्यांना उद्याच्या मैदानामध्ये असं बोलतोय आपण. शाकीर पठाण यांचा सम्राट
आणि संतोष तोडकर यांचा साई ही जोडी उद्या मैदानात पळताना दिसेल. बघूया उद्या काय कमाल करतायत. हे होते एक अंदाजित संभावित 15 पैरे. जर कोणाला जर पैरे असतील बाकीचे माहीत तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि उद्याच्या मैदानामध्ये निरा थोपटेवाडीच्या मैदानामध्ये सगळ्या बैलांना जेवढे येतील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, कारण की त्यांनी त्यांच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करावं आणि गुलाल घ्यावा. धन्यवाद.